नमस्कार. मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये समोर ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत. ही नाजूक फुलांसारखी दिसणारी वीण आहे. सुलट बाजूने ही याप्रमाणे दिसते आणि उलट बाजूने ही याप्रमाणे दिसते. तर सुरुवात करूया. कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करा. ही वीण 6 ओळींची आहे. ही वीण विणण्यासाठी 4 अधिक 1च्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत. यामध्ये एजिंगचे टाके सुद्धा मोजलेले आहेत. पहिली ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे. रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे. 3 टाके पाठीमागून सुलट, 1 टाका उलट. उलट विणताना अटी मात्र याचप्रमाणे घ्यायची. हेच रिपीट करत जायचं आहे. 3 टाके पाठीमागून सुलट, 1 टाका उलट, अटी याप्रमाणे घ्यायची. याच क्रमाने विणत जायचं आहे. शेवटी 3 सुलट येतात, तर पहिल्या ओळीचा शेवट हा 3 टाके पाठीमागून सुलटणे होईल. शेवटचा टाका एजिंगचा आहे. पहिली ओळ पूर्ण झाली. दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे. रिपीटेशन याप्रमाणे आहे. 3 टाके उलट विणायचे. अटी याप्रमाणे घ्यायची आहे. 1 टाका पाठीमागून सुलट. हेच रिपीट करत जायचं आहे. 3 उलट, 1 पाठीमागून सुलट. याच क्रमाने विणल्यानंतर दुसऱ्या ओळीचा शेवट 3 उलटने होईल. शेवटचा टाका एजिंगचा आहे. दुसरी ओळ पूर्ण झाली. तिसरी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे. रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे. 3 टाके पाठीमागून सुलट, 1 टाका याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा आहे. धागा बाहेरच आहे. हेच रिपीट करत जायचं. 3 टाके पाठीमागून सुलट, 1 याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा. तिसऱ्या ओळीचा शेवट हा 3 टाके सुलटणे होईल. शेवटचा टाका एजिंगचा आहे. तिसरी ओळ पूर्ण झाली. चौथी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे. रिपीटेशन याप्रमाणे आहे. 3 टाके उलट विणायचे आहेत. 1 टाका याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा. यावेळी धागा आतमध्येच असणार आहे. 3 उलट, 1 न विणता उचलून घ्यायचा. या क्रमाने विणत जायचं. चौथ्या ओळीचा शेवट 3 उलटने होईल. शेवटचा टाका एजिंगचा आहे. चौथी ओळ पूर्ण झाली. 5वी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला या ओळीमुळे ही डिझाईन बनणार आहे. पहिला टाका एजिंगचा आहे. त्यानंतर 1 पाठीमागून सुलट. यानंतर रिपीटेशन सुरू होईल. धागा आत घ्यायचा. 1 टाका याप्रमाणे पाठीमागून उलट विणायचा आहे. पाठीमागून उलट टाका विणताना या टाक्याच्या पाठीमागून याप्रमाणे सुई घालायची आणि याप्रमाणे अटी घेऊन हा टाका 1 पाठीमागून उलट विणायचा आहे. त्यानंतर धागा बाहेर घ्यायचा. आता याप्रमाणे विणायचा आहे. हा जो टाका आहे तो याप्रमाणे उचलून घ्यायचा. हा टाका पुन्हा डाव्या सुईवर ठेवायचा. फक्त या टाक्याची आपण दिशा बदलत आहोत.
ही पहिली स्टेप झाली. दुसऱ्या स्टेपला हे जे 2 टाके आहेत ते याप्रमाणे उचलायचे आणि हे 2 टाके पुन्हा डाव्या सुईवर याप्रमाणे ठेवायचे. ही दुसरी स्टेप झाली. यानंतर हे 2 टाके आणि त्याच्या पुढचा टाका, या 3 टाक्यांचा एक पाठीमागून सुलट विणायचा. हे पहा याप्रमाणे. हे 3 टाके काढायचे नाहीत, अटी घ्यायची आणि पुन्हा या 3 टाक्यांचा एक पाठीमागून विणायचा आहे. इथे 3 टाक्यांचे 3 टाकेच इथे राहतात याप्रमाणे. हेच रिपीट करत जायचं आहे. आत धागा घ्यायचा, पहिला टाका याप्रमाणे पाठीमागून उलट विणायचा, धागा बाहेर. हा जो टाका आहे तो याप्रमाणे उचलायचा, नंतर तो डाव्या सुईवर ठेवायचा. ही पहिली स्टेप झाली. दुसरी स्टेप, याप्रमाणे हे 2 टाके उचलायचे, पुन्हा हे 2 टाके डाव्या सुईवर घ्यायचे. ही दुसरी स्टेप झाली. तिसऱ्या स्टेपला या 3 टाक्यांचा एक पाठीमागून सुलट विणायचा, टाके काढायचे नाहीत, आत धागा घ्यायचा, पुन्हा 3चा एक पाठीमागून सुलट विणायचा. इथे 3 टाके आहेत, त्या 3 टाक्यांचे बरोबर इथे 3 टाकेच राहतात. याच क्रमाने विणत गेल्यानंतर शेवटी 3 टाक्यांचे 3 केल्यानंतर एक टाका पाठीमागून उलट विणायचा, त्यानंतरचा टाका पाठीमागून सुलट विणायचा. म्हणजेच हे 2 टाके रिपीटेशन पूर्ण झाल्यानंतरचे टाके आहेत. शेवटचा टाका एजिंगचा आहे. 5वी ओळ पूर्ण झाली. 6वी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे. यानंतर पहिला टाका उलट विणायचा, दुसरा टाका पाठीमागून सुलट विणायचा. हे 2 टाके झाल्यानंतर रिपीटेशन सुरू होईल. ते याप्रमाणे 3 टाके उलट विणायचे, एक टाका पाठीमागून सुलट. हेच शेवटपर्यंत रिपीट करत जायचं आहे. 3 उलट, एक पाठीमागून सुलट. तीन उलट, एक पाठीमागून सुलट. इथे रिपीटेशन संपलेलं आहे. शेवटी हा एक टाका राहतो, तो उलट विणायचा, त्यानंतरचा टाका एजिंगचा आहे. 6वी ओळ पूर्ण झाली. याच 6 ओळी रिपीट करायच्या आहेत, परंतु पहिल्यांदा या 6 ओळी घातल्यानंतर दुसऱ्या 6 ओळी घालताना 5वी ओळ ही पहिल्या 6 ओळीप्रमाणेच विणायची आहे. फक्त सुरुवात मात्र थोडीशी वेगळी असणार आहे. कशी ते पाहूया. तर आता आपण दुसऱ्यांदा 6 ओळी विणणार आहोत. पहिल्या 4 ओळी या आहेत अशा विणायच्या आहेत. पहिली ओळ 3 टाके पाठीमागून सुलट, एक उलट याप्रमाणे पूर्ण करायची. पहिल्या ओळीचा शेवट 3 सुलटने होईल. शेवटचा टाका एजिंगचा आहे. ही पहिली ओळ पूर्ण झाली. दुसरी ओळ रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे. ही ओळ 3 टाके उलट, एक टाका पाठीमागून सुलट याप्रमाणे विणायची आहे. दुसऱ्या ओळीचा शेवट 3 उलटने होईल. शेवटचा टाका एजिंगचा आहे. दुसरी ओळ पूर्ण झाली. तिसरी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे.
3 टाके पाठीमागून सुलट विणायचे। एक टाका न विणता याप्रमाणे उचलून घ्यायचा। याचप्रमाणे शेवटपर्यंत विणत जायचं आहे। तिसऱ्या ओळीचा शेवट 3 पाठीमागून सुलटणे होईल। शेवटचा टाका एजिंगचा आहे। तिसरी ओळ पूर्ण झाली। चौथी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साइडला पहिला टाका एजिंगचा आहे, त्यानंतर 3 उलट, एक न विणता उचलून घ्यायचा। याप्रमाणे रिपीटेशन करत जायचं आहे। शेवटचा टाका एजिंगचा आहे। चौथी ओळ पूर्ण झाली। पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा विणताना 5वी ओळ एकसारखीच विणायची आहे, फक्त सुरुवात वेगळी असणार आहे। तर दुसऱ्यांदा 5वी ओळ विणताना याप्रमाणे येईल। पहिला टाका एजिंगचा आहे। यामध्ये सुरुवात पहिले हे जे 3 टाके आहेत ते याप्रमाणे विणायचे आहेत। तीनचा एक करायचा पाठीमागून, आत धागा घ्यायचा, पुन्हा 3चा एक याप्रमाणे सुरुवात होईल। त्यानंतर एक टाका पाठीमागून उलट विणायचा। हेच रिपीट करत जायचं आहे। पहिल्यांदा 3 टाक्यांचं व्हेरिएशन करायचं आहे। शेवटपर्यंत याचप्रमाणे रिपीट करायचं आहे। दुसऱ्यांदा 5वी ओळ विणताना शेवटी 3 टाक्यांचं व्हेरिएशन येईल। इथे रिपीटेशन संपलेलं आहे। शेवटचा टाका एजिंगचा आहे। दुसऱ्यांदा जी 5वी ओळ विणत आहोत ती पूर्ण झालेली आहे। 6वी ओळ पहिला टाका एजिंगचा आहे। इथे थोडासा बदल असा असणार आहे की 3 टाके उलट विणायचे, एक टाका पाठीमागून सुलट। हेच रिपीट करायचं आहे। 3 पाठीमागून उलट, एक सुलट, 3 टाके उलट, एक टाका पाठीमागून सुलट। याप्रमाणे विणल्यानंतर दुसऱ्यांदा 6वी ओळ विणताना शेवटी 3 टाके उलट येतील। त्यानंतरचा टाका एजिंगचा आहे। 6वी ओळ पूर्ण झाली। ही विण विणताना पहिल्यांदा या 6 ओळी येतील आणि त्यानंतर या 6 ओळी येतील। तुमच्या इथे एक लक्षात येईल, दुसऱ्यांदा 6 ओळी विणताना 5व्या आणि 6व्या ओळीची सुरुवात ही फक्त वेगळी असणार आहे, बाकी टाके त्याचप्रमाणे विणायचे आहेत। त्याचं कारण असं, पहिल्यांदा विणताना फुलं जी येतात त्याच्या बरोबर मध्ये दुसऱ्यांदा विणताना हे फूल आलं पाहिजे, म्हणून याप्रमाणे या 6-6 ओळींचे हे पॅटर्न विणायचे आहेत। 6-6 ओळींचे 2 पॅटर्न विणले की ही सुंदर डिझाईन बनत जाईल। भरगच्च विणली जाते, खूप दाट विणली जाते ही विण लेडीज स्वेटरसाठी, बाळाचे स्वेटरसाठी, जॅकेटसाठी, मिक्स अँड मॅच करण्यासाठी, त्याचप्रमाणे टोपीसाठी, हेडबँडसाठी, क्राफ्टसाठी वगैरे खूप छान दिसते। विणल्यावर एकदम नाजूक अशी दिसते, भरगच्च विणली जाते, त्यामुळे खूप गरम विणलं जाईल। तर आशा आहे की ही डिझाईन सुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल, तर एकदा जरूर करून पहा। आपल्या सूचनांचे स्वागत आहे। प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।